हाच जो प्रश्न होता त्यावर पण त्यांनी होतं की तुम्ही सावंतवाडीचे लोक फंड्स किती देतात कोकण रेल्वेला. तर अशी एक वास्तविकता आहे की सावंतवाडी रेल्वे टर्मिनसनी आतापर्यंत 60 ते 80 कोटी रुपयांची तरतूद ही कोकण रेल्वेसाठी केली आहे. एवढी मोठी तरतूद ही कोणीही आजपर्यंत केली नाही आहे. त्या 60 ते 80 कोटीच्या तरतुदीत आपल्याला जे काही मिळालं ते अत्यंत कमी प्रमाणात आहे. हे सगळं केल्यानंतर मडगाववरनं ज्या ट्रेन्स येतात त्या सावंतवाडीवरनं डायरेक्ट मुंबईपर्यंत किंवा खालच्या भागात सुटतील, जेणेकरून मडगाववरचा भाग कमी होईल आणि आपल्या सावंतवाडीचं अस्तित्व अजून वाढेल. ह्या सगळ्या भीतीमुळे कोकण रेल्वेला हे करायचं नाही आहे का असाही एक प्रश्न पडतो. आज जे तिकीटं आपल्याला मिळत नाही आहेत याचं कारण एकच आहे की खालनं गाड्या एवढ्या भरून येतात की वरच्यांना आपल्या कोकण रेल्वेच्या माणसाला बसायलाच मिळत नाही, कारण काय खालचीच रेल्वे भरून येते. आणि ह्या सगळ्याचं उत्तर सावंतवाडी टर्मिनसच आहे. जर तिकडे नवीन प्लॅटफॉर्म नवीन रूळ झाले तर आपण नवीन गाड्या सोडू शकतो, तर आपण नवीन तुतारीसारखी गाडी कुठेतरी सोडू शकतो. आणि तोपर्यंतच जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत प्रवासी वर्ग, जो कोकणातला प्रवासी वर्ग आहे त्याला संडास बाथरूमाच्या बाजूला बसून जाण्याची वेळ ही सद्यस्थितीत आहे. ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे हे सावंतवाडी टर्मिनस, नवीन लाईन, नवीन प्लॅटफॉर्म हे होणं काळाची गरज आहे. हेच आम्ही सरकार अत्याधिक किंवा हेच आम्ही कोकण रेल्वेला वेळोवेळी कागदोपत्रात पटवून दिलेलं आहे. आणि तीच आज कागदोपत्र जी काय आम्ही पटवून दिली आहेत हीच आज पत्रकार परिषदेत प्रेसमध्ये तुमच्या मार्फत आम्ही पब्लिक करतो. पॅसेंजर